आज आपण मगर निमगाव येथे दत्ता भैया मगर नूतन पंचायत समिती सभापती यांच्याशी आज मुलाखत घेणार आहे। ते एकनाथ शिंदे शिवसेने गटामधून प्रचंड बहुमताने विजय झाले, तर आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहे व विकास कामाबद्दल थोडी चर्चा करणार आहे। नमस्ते भाईसाहेब। नमस्ते। आज आपण बघतोय की माळशिरस तालुक्यामध्ये आपण चांगल्या मताधिक्याने निवडून आला आहे। खूप मोठ्या मताधिक्याने जनतेने तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे। तुम्ही चांगल्या मताने निवडून आलेला आहे व आज तुमची पंचायत समिती सभापती म्हणून निवड ही झालेली आहे। तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय भाईसाहेब? वाटण्यासारखा तर ह्याच्यावर माझ्यावर जे विश्वास टाकलाय मोहिते पाटील परिवार असेल आणि आपल्या तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर हे टाकलाय। मी एक पळणारा आणि समाजासाठी प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता आहे। त्यांनी मला आमदारकीचं इलेक्शन चालू असतानाच माझा विश्वास टाकला होता आणि वडील आमचे मल्लसम्राट रावसाहेब अप्पा मगर आणि आमचे चुलते कैलासवासी नानासाहेब विठोबा मगर यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या पुण्याईने ही पद मी आज मला या दोन खासदार आणि आमदार साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे। जेवढ्या जी सरकारी योजना आहेत ती योजना मी जनसामान्य माणसापर्यंत गोरगरिबापर्यंत पोहोचवणार आहे। ही मी आधीच पहिले बी बाईट दिली होती, त्या बाईटमध्ये मी सांगितलं होतं मला ह्याच्यातून काही कमवायचं नाही, मला भरपूर देवाने दिलेला आहे। जी काही येईल, जी काही सेवा करायची ती मी जनतेची सेवा करणार आहे। आपण बघत आहे की बरेच दिवसापासून आपलं माळशिरस तालुक्यामध्ये एक चांगलं वर्चस्व आहे आणि आपण जनतेला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने मदत करत आहे। तर आता आपण बघतोय की पंचायत समितीमध्ये बऱ्याच पद्धतीने मोठमोठ्या योजना स्कीमा गोरगरीब शेतकऱ्यांसाठी येतात। तर जनता अशी अपेक्षा करू शकते का तुमच्याकडून की बाबा तळागाळातले गोरगरीब जनतेपर्यंत ह्या योजना पोहोचत नाहीत, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय शेतकऱ्यांसाठी मदत करणार? मी प्रत्येक सर्वसामान्य माणसापाशी पोहोचणार आहे आणि ही योजना त्यांच्यापर्यंत गावात जाऊन देणार आहे। त्यांना याची काय अवस्था एवढी बसणार नाही, पण कालांतराने थोडीफार सहीचं काम असलं तर यावं लागेल। योजना ही मी गावात जाऊन त्यांना त्यांच्या ध्यानात आणून माणसं पाठवून जे काय कॅम्प काय सरकारी योजना असतील, कसली बी योजना असतं पहिले सर्वसामान्य जनतेला आणि मग बाकीचं काय असेल ते। धन्यवाद। बघत आहे आपण की आज आपण निर्भीड न्यूज संपादक सूर्यजी देशमुख, आज भैयासाहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की बाबा मला जनतेने जी काय माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि जे काही शासनाच्या योजना स्कीमा आहेत ते गोरगरीब जनतेपर्यंत 100% ते पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन। धन्यवाद भाईसाहेब।